अधिवेशनात अंबादास दानवेंच्या व्हिडिओ बॉम्बमुळे राजकीय खळबळ. व्हिडिओत पैशांच्या बंडलांसह शिंदेचे आमदार महेंद्र दळवी दिसत असल्याचा दानवेंचा आरोप सिद्ध झाल्यास राजकीय संन्यास घेणार, दळवींचं चॅलेंज. अधिवेशनातल्या पैशांच्या व्हिडिओचे पडसाद थेट संसदेपर्यंत. नोटबंदी असूनही एवढा पैसा कुठून येतो? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल. तर ठाकरेंच्या कर्जत फार्म हाऊसमध्ये कोट्यवधींची माया, नितेश राणेंचा गंभीर आरोप. रोहित पवारांचे विश्वासू सूर्यकांत मोरेंच्या विरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव. माजी सभापती राम शिंदेंवरती आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे वाद. राम शिंदे विरुद्ध रोहित पवार संघर्षाचा नवा अंक. विरोधी पक्षनेतेपदाच्या नावांचा सस्पेन्स आणखीन वाढला. विरोधकांच्या कोंडीसाठी सत्ताधारी विजय वडेट्टीवार आणि अनिल परबांसाठी आग्रही असल्याची माहिती. भास्कर जाधव आणि सतेज पाटलांची नावं डावलल्याची चर्चा. आपला दवाखाना योजना म्हणजे भ्रष्टाचाराची पूर्ण. एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजनेवरती भाजप आमदार निरंजन डावखरेंचं थेट बोट. ठाण्यातील दवाखान्यामध्ये साडी सेंटर सुरू असल्याचा गंभीर आरोप. भोंगळ कारभार करणाऱ्या इंडिगो विरोधात सरकारची कठोर पावलं. स्केड्यूल 5% घटवण्याचे आदेश. कारणे दाखवा नोटिशीवरती इंडिगोला उत्तर देण्याचेही निर्देश. महापुरुषांच्या अवमानाप्रकरणी मोदींनी देशाची माफी मागावी. राज्यसभेमध्ये मल्लिकार्जुन खरगेंची मागणी. वंदे मातरम गीताच्या वादात सातत्यानं नेहरूंना टार्गेट केलं जात असल्याचाही आरोप. श्रमिकांचे आधारवड बाबा आढाव यांना अखेरचा निरोप. पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.